नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ऑनलाईन अभ्यास पॉईंटमध्ये. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत रेल्वे सामान्य ज्ञान. यामध्ये रेल्वे जीकेचे प्रश्न आपण पाहणार आहोत. रेल्वे एक्झाम सुरू झाली आहे आणि त्यासाठी जीके हे 20 मार्काचं आहे. जर NTPCचा विचार केला तर जीके हे पूर्ण आपल्याला 40 मार्कात दिसणार आहे. तसेच ग्रुप टीसाठी सायन्स 25 आणि जीके हे 20 मार्काचं आहे. तर यासाठी आपण रेल्वे स्पेशल सिरीज चालू केली आहे. हा आपला आजचा पहिला व्हिडिओ असणार आहे. रेल्वेची तयारी करताना बऱ्याच मुलांना हे मराठीमध्ये व्हिडिओ मिळत नाही, त्यामुळे जास्तीत जास्त मराठीत व्हिडिओ हे आपण या चॅनलवर टाकणार आहे. तर या चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकन पण प्रेस करा, त्यामुळे प्रत्येक व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. चला तर सुरू करूया आजच्या व्हिडिओला. पहिला प्रश्न आहे आपला, भारताचे एकूण क्षेत्रफळ किती आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1, 32,87,263 वर्ग किलोमीटर. या व्हिडिओमध्ये थोडे बेसिक प्रश्न राहणार आहेत, पण मागच्या काही एक्झाममध्ये यामधूनही प्रश्न आलेले आहेत. दुसरा प्रश्न, भारतातील सर्वात मोठे राज्य क्षेत्रफळानुसार कोणते आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2, राजस्थान. पुढचा प्रश्न, भारतातील सर्वात मोठे राज्य लोकसंख्येनुसार कोणते आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3, उत्तर प्रदेश. पुढचा प्रश्न, भारतातील सर्वात उंच पर्वत शिखर कोणते आहे? तर भारतातील सर्वात उंच पर्वत शिखर आहे कंचनजंगा. पुढचा प्रश्न, भारताची सर्वात जास्त सीमा कोणत्या देशाला लागून आहे? तर भारताची सर्वात मोठी सीमा लागून आहे बांगलादेशला. पुढचा प्रश्न, जनगणना 2011 नुसार सर्वाधिक लिंग गुणोत्तर कोणत्या राज्याचे आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, केरळ. पुढचा प्रश्न, भारताचा सर्वात उत्तरेकडील बिंदू कोणता आहे? तर याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2, इंदिरा कॉल. पुढचा प्रश्न, भारताचा सर्वात दक्षिणी बिंदू कोणता आहे? तर भारताचा सर्वात दक्षिणेकडील बिंदू आहे इंदिरा पॉइंट, पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न, भारताचा सर्वात पूर्वेकडील बिंदू कोणता आहे? तर याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4, किविथू. पुढचा प्रश्न, भारताचा सर्वात पश्चिमेकडील बिंदू कोणता आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3, गुहार मोती. पुढचा प्रश्न, भारतात सर्वात कमी पाऊस कोठे पडतो? याचं योग्य उत्तर आहे लेह, पर्याय क्रमांक 2. फळानुसार भारतातील सर्वात मोठा केंद्रशासित प्रदेश कोणता आहे? याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1, लडाख. भारतातील किती राज्य आंतरराष्ट्रीय भूसीमेला स्पर्श करतात? याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3,
16 राज्य. पुढचा प्रश्न, हिमालय कोणत्या प्रकारचा पर्वत आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, वलित पर्वत. पुढचा प्रश्न, भारताच्या मुख्य भूमीची एकूण लांबी किती आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2, 15,200 किलोमीटर. पुढचा प्रश्न, भारताची सर्वात कमी आंतरराष्ट्रीय सीमा रेषा कोणत्या देशाला लागून आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, अफगाणिस्तान. पुढचा प्रश्न, पाक जलसंधी तसेच मन्नारची खाडी भारताला कोणत्या देशापासून वेगळे करते? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, श्रीलंका. पुढचा प्रश्न, रेड क्लिफ रेषा भारत आणि कोणत्या देशामधील सीमारेषा आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, पाकिस्तान. पुढचा प्रश्न, कोणते राज्य तीनही बाजूंनी बांगलादेशाच्या सीमेला लागून आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, त्रिपुरा. पुढचा प्रश्न, वाघांची सर्वाधिक संख्या कोणत्या राज्यात आहे? याचं योग्य उत्तर आहे मध्य प्रदेश. पुढचा प्रश्न, भारतातील सर्वात कमी साक्षरता दर कोणत्या राज्याचा आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, बिहार. पुढचा प्रश्न, भारतातील सर्वात प्राचीन पर्वत रांगा कोणत्या आहेत? योग्य उत्तर आहे याचं अरवली पर्वत. पुढचा प्रश्न, भारतातील पॉइंट काली मिरे कुठे आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, तमिळनाडू. प्रश्न 24वा, कुलाबा पॉइंट भारतातील कोणत्या ठिकाणी आहे? याचं योग्य उत्तर आहे मुंबई, पर्याय क्रमांक 1. प्रश्न 25वा, पृथ्वीची चुंबकीय रेषा दक्षिण भारतातील कुठून जाते? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, त्रिवेंद्रम. तर हे होते आजचे आपले 25 प्रश्न. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही रेल्वे एक्झामची तयारी करत असाल तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.